आज सांडपाणी जायला जागा नाही आहे। भूमिगत गटाराची जी ही अवस्था आहे ती अतिशय पाईपलाईन त्याची छोटी आहे। काय समस्या आहे तुमची? सर्वप्रथम मी असं समजतो की पातूर नगर परिषद जी आहे ते हिच्या कामापासून तोंड फिरवत आहे आणि गेली कित्येक वर्षापासून आम्ही लहानाचे मोठे झालो इथं पातूर शहरामध्ये कोणत्या प्रकारचा विकास आम्हाला दिसून आलेला नाहीये। लाखोच्या संख्येने इथे त्याच्यावर पाईपलाईनवर खर्च झालेला आहे, परंतु 10 दिवस इथे पाण्याची म्हणजे पाणी येत नाही। गोरगरीब जनतेला पाण्याची खूप मोठी म्हणजे समस्या आहे। नाल्या जर तुम्ही तुमच्या डोळ्यांना जर नाल्या बघता इथं तर भरगच्च भरलेल्या नाल्या आहेत। लोकांना पाण्यातून गंदा खराब पाण्यातून जायची समस्या आहे। त्याच्यानंतर इथं असलेला युवक जो आहे त्या युवकाला इथं खेळण्यासाठी क्रीडांगण नाही, इथं डम्पिंग भरलेलं आहे। त्याच्यानंतर इथं जे नगर परिषदेची शाळा आहे, आम्ही गोरगरीब जनता इथं सर्व म्हणजे ग्रामीण भाग असल्यामुळे इथं गोरगरीब लोकांना इथं शाळेची मोठी प्रश्न आहे। इथं नगर परिषदेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत। याचे प्रश्न कोण म्हणजे उचलील? या सगळ्यात मोठा इथं माझ्या मताने प्रश्न हा आहे की बा इथं जे मोठा वर्ग आहे ज्याचे प्रॉपर्टी इथं मोठ्या आहेत त्याचं क्षेत्रफळ किती आहे याची सुद्धा नगर परिषदेला नोंद आहे का? आणि याची जर नोंद नसेल तर मग याचे म्हणजे याचा जो आपला जसं आठे म्हणतो वगैरे जे आहे हे बाहेर जातात कसे? तर याचा पाठपुरावा करेल कोण? आणि याच्या पाठपुरावासाठी कोणा जर माहिती आहे टाकला जर असेल तर मग कलेक्टर ऑफिस पर्यंत जरी तो जात असेल तर त्याला न्याय मिळत का नसेल? याच्या पाठीमागचं खूप मोठं हे षडयंत्र आहे। म्हणून पातूर शहर या विकासापासून खूप दूर राहिलेलं आहे। माझी अशी विनंती आहे शासन प्रशासनाला आजच्या आपल्या डिबेटमध्ये बोलत असताना की पातूर नगरपालिकेची खरोखर पाहणी करण्यात यावी। इथला भ्रष्टाचार उघडकीस जेव्हा तुम्ही आणसाल तेव्हाच इथं स्वच्छ राजकारणाची सुरुवात होईल असं मला वाटतं।